आजोळकरांचं मैदान होतं. अचानक झालेलं नियोजनाचं मैदान आणि त्यामध्ये अचानक झालेला सुद्धा पायरा आणि अशा मैदानामध्ये आदत किंग नंद्या आणि हरण्या ही गाडीचा एक नंबर झाला. आपण आता नंद्याच्या टीमकडे. नमस्ते आबा. नमस्कार. आता मला विचारणं सांगितलं की अचानक मैदान झालं की लगेच अचानकच हा रात्री 11 वाजता त्यांचा फोन आला, आज पळू म्हणून की नियोजन केलं रात्री बाळासाहेब खुमने आणि आपल्या निखिल शिंदे यांनी. हां रात्री 11 वाजता पायरा झाला आणि आज गाडी पळाली आणि तिन्ही फेरं सुट्टा आणि गाडी आप्पा ड्रायव्हर कारुंडीकरांनी एक नंबर गाडी आणली आणि दोन्ही नंदी इतके भारी पळाली, समाधान वाटलं. मला ज्यावेळेस गाडी पळत होती ना त्यावेळेस नंदी आपला आदत किंग आणि आप्पा मूर्ती लहान म्हणजे तर ते अशी गाडी व्यवस्थित वाटत होती ना पळताना. नांद्या जसं पुढं निकाल रेषा येईल तसं नंद्याचं स्पीड अजून वाढत होतं. नाही फायनलला अजून थोडं अंतर झालं असतं पण आमची गाडी सुटलीच नाही फायनलला. जो सगळे गाडी आम्हाला 1-1.5 टांगा टाकून खालनच निघून गेल्या. लेट गाडी सुटून दोन्ही बैलांनी एक केला, निकालात घुसली गाडी. आता आपण मला परत एक आठवण करून दिली की गेल्या वर्षी दोरलेवडच्या मैदानात आप्पा गाडीवर बसला होता आपल्या. हो आपल्या लकीच्या पिस्तूलच्या. तर मला तिथं गुलाल झाला आणि आता एकच नंबर झाला. केला एक नंबर. आबांच्या म्हणजे भाईची गाडी मामांची गाडी शी म्हणला आपल्याकडून कंटिन्यू गुलालात राहते. गेल्या वर्षी पण आमचा असाच अचानक रात्री 10-11 वाजता त्यांचा नामचा पायरा झालता. आपले सागरराजे गाडगे मुरुमचे. त्यांचा रात्री मला 10:30 वाजता फोन आला की आपण संदीपबाईंच्या हरण्या म्हणजे कोराळ्याच्या मामाच्या हरण्याबरोबर आपलं काय पिस्तूल बरोबर पळू. रात्री 10:30-11ला आमचा ही झाला पायरा आणि तिथं पण आम्ही लेट टॉपच्या गाड्या सगळ्या होत्या ना 1-2 नंबर करणाऱ्या त्या सगळ्या आम्ही सीमीला मारून ती गाडीनं काय तर आमच्या 3 का 4 नंबर केला ओपनच्या अड्ड्यात. म्हणजे ओपनचं ह्याचं आपण ते ह्याचं घेतलं होतं ड्रोपिंगचं महाराष्ट्र केसरी परंपरेचं मैदान, परंपरेचं डोरलेवाडीकरांचं. मित्र आपण आमचे सहकारी मित्र आणि स्टार बाळासाहेब कोमनेंच्याकडे. नमस्ते कोमने पाटील. तुमच्याकडं नंद्या आल्यापासून म्हणजे कंटिन्यू गुलाल आहे तुमच्या संपूर्ण टीमला, त्याबद्दल काय सांगा? नाही, नियत साफ ठेवले की सगळं मिळतं. कोणी जर मी जरी दुसऱ्याच्या नंदीविषयी वाईट बोललं तर फेड हितच आहे. त्याच्यासाठी कुठली बी गोष्ट करताना कोण मी असो नाही तर दुसरी कोणी असो प्रत्येकाने दुसऱ्याच्या नंदीला जर चांगलं म्हणलं तर गुलाल 100% राहणार. तसं आमच्या टीमचं सगळ्याचं एकच तत्व असतं, दुसऱ्याचा नंदी म्हणजे आमचाच नंदी. त्याच्यामुळं आम्ही सगळ्या नंदीला समानच वागणूक देतो. त्याच्यामुळं हे श्रेय 9व्या गुलालाचं आहे. आणि शिवाय काय होतंय जसं आबांचं विचार तुमचं विचार म्हणजे टीमचं ठाम असतं की आपल्याला हितच गाडी पळवायची ह्याच्याबरोबर पळवायची, तसाच तो निर्णयाला नंद्यासारखा नंद्या बी ठाम आहे त्याविषयी. दोन्ही खांदी कडनी कोंड आज मी पण कडनी काढला. त्या दिवशी डावी खांदी कड काढली. परत आम्ही त्या दिवशी निऱ्याला 1 नंबर केला, तिथं पण कोंड आपला मी कडनीच काढला. म्हणजे दोन्ही खांदी कडनी पळतो, ठाम कड काढतोय. बरं, आज आता सेमीला 1 नंबर तास आला होता. हो आलतं ना. त्यावेळेस नंद्या बाहेरून होता. हो बाहेरून होता. नाही आम्हाला बाहेरची काही अडचण नाही. आम्हाला इतकी नंद्यावर आमची कॉन्फिडन्स आहे की किती पब्लिक असू दे, उलट पब्लिक लागल्यावर ज्यादा खून पळतो आमचा. आणि दोन्ही खांदी डावीनं त्या दिवशी शिमी काढला, आज उजवीनं. म्हणजे आतापर्यंत आम्ही 2दा डावीनं शिमी काढला आणि 2दा उजवीनं शिमी काढलाय कडनी. आणि आमच्या नशिबात कड असल्यामुळे आम्ही घेतानाच दोन्ही खांदी कडचा कोंड घेतलेला आहे. कड असो गटाला जर कड आले तरी आम्ही कडनीच गाडी आणतो आणि सीमेला आले तरी आमचं आम्ही म्हणतो एक कड. फायनलला गाडी उघड्यावर पडली. हो उघड्यावर पडली कारण ह्या 2 गाड्या थोडंसं लॉबी झाल्यामुळे ही गाडी उघड्यावर पडली. हो पण गाडीचं स्पीड नाही कमी झालं. नाही स्पीड नाही कमी झालं, चांगली पळाली गाडी. दोन्ही म्हणजे हरण्या पण लय पळाला, भारी पळाला, म्हणजे आमच्या मनासारखी गाडी पळाली. एकमेकाला जी साथ दिली म्हणजे मी आता आप्पाला तिथं सांगितलं की नंद्या हरण्या आणि ऑलराऊंडर आप्पा समीकरण झालं आणि गाडीने 1 नंबर केला. आणि सगळ्याचं मग तुमचं नियोजन त्यामध्ये निखिल शिंदे, बाळासाहेब, तेजेस आणि विशाल. परत आमचे आठवणांना सुरू असतील, बालाजी ड्रायव्हर असेल, विशाल भोसले असतील, बापू सोलनकर असतील, म्हणजे आमची सगळी टीमच कंटिन्युटी बरोबर असणारी, नियोजन चांगलं करतात. बरोबर. निखिल, आता मला विशालने सांगितलं, आबांनी सांगितलं, बाळासाहेबांनी सांगितलं, सगळं अचानक नियोजन आहे. परंतु तुझ्या माइंडमध्ये कसं आलं की आपली हीच गाडी पळावी? नाही, काय झालं, रात्री तेजसला फोन केला, आबांना म्हणलं इथं पळायचं. 3 तारखेचं नियोजन चाललेलं माझं त्या बैलाबर करायचं, पण तो बैल 4ला पळणार होता.
आणि तेजस म्हणला मारुती मामांचा मुलगा म्हणला आपण इथं पळू नाही तर बरडला पळू. मग आम्ही बाळासाहेबांना फोन केला, आबांना फोन केला, म्हणलं आपलं असं असं होतं इथं पळायचं. आबा म्हणलं तुझ्या ह्याने काय करायचं आहे ते कर. मग म्हणलं चालतंय, नाही काय अडचण, उद्या आपला खोंड घेऊन जाऊ. त्यांना म्हणलं तुम्ही या बैल घेऊन, नाही काय अडचण. पायराही व्यवस्थित झाला, न काय हे करता झाला, मुळे 1 नंबर केला. हां, आता मी तिथं बोलताना बोललो, आता परत एकदा सांगतो, बैल हा नंद्या आबा बाळासाहेब आणि सुर्वे आबा ह्यांच्या नावचा बैल असला, तो भाईंचा आणि मामांचा बैल असला तरी पण कोराळेकरांचा गुलाल आहे, कारण तो बैल कोराळ्याचा मामांच्याकडे आहे आणि इकडे बाळासाहेबकडे नंद्या, ती कोराळे गाववाल्यांचा बी गुलाल झाला. आता काय सांगतील ही एक तुमच्या गुलालात आजच्याच नाही तर कंटिन्युटी गुलालात आहे. कंटिन्यू गुलाल. छोटा पॅकेट बडा धमाका तुमचा नंद्या. आणि इथून पुढं कंटिन्यू गुलालात राहणारच. नाही पण ह्याविषयी काय सांगतील? कंटिन्यू गुलालात आहे. हो, आणि शिवाय दिसताना छोटा पॅकेट आहे, असताना एकदम शांत आहे. शॉटगन आहे का? काय सांगतील? नांद्याचं म्हणजे आता काय, आता सगळ्यांनी बघितलंयच, त्यामुळे कोणाला काय सांगायची तर गरज नाहीच. त्याचा पळबिळ सगळ्यांनी आता बघितला, डोळ्यांनी बघितलाय. जी पायऱ्याला नाही म्हणल्यात त्यांनी सुद्धा बघितला, आणि जी आमच्यावर नाचली त्यांनी सुद्धा बघितला, त्यामुळे काय अडचण नाही. निश्चितच. बाळासाहेब, ज्यावेळेस तुम्ही नवीन यूट्यूब चालू केल्यानंतर तुमच्या माइंडमध्ये आलं की आपण रील्स बी काढायच्या, मग रील स्टार म्हणून झालं, तुम्ही जसं त्यामध्ये फेमस झाला, त्यानंतर आता बैल मालक झाला की लगेचच सुरुवात झाली गुलाला, आणि ते बी नाव कंटिन्यू चर्चेत आहे. कसं असतं माहिती आहे का, पहिला बी नाद म्हणजे आमचं आज खरं सांगायचं म्हणलं तर मारुती मामाजर मी बोलत बी नाही, पण बैलांच्या ह्याच्यात समीकरण जुळवायचं म्हणलं की कुठला बी गोष्ट असली, आम्ही दोघं बोलत नसले तरी आज दोन्ही नंदी एकाच गळ्यात पडल्यात, म्हणजे एकाच जोट्यात पडले. एक त्यांच्यामुळंच आजचं जे गोल आलं ते सगळं श्रेय मारुती मामालाच आहे, कारण की त्यांनीच नाद लावला आणि त्यांच्यामुळंच बैलाच्या नादात आलो. पण आता मी तुम्हाला असं विचारलं की रील स्टार म्हणून, यूट्यूबर म्हणून, झेंडा पंच म्हणून तुमचं नाव होतंय, झालंय, प्रसिद्ध आहे, आणि आता बैल मालक म्हणून परत नंतर आता तुमचं नाव करतो. नाही, कसं असतं माहिती आहे का, फक्त मी कुठली बी गोष्ट करताना मनापासून करतो, म्हणून मला ही श्रेय आणि आबाचा भक्कम पाठिंबा. रात्री फक्त एकच शब्द सांगितलं, सकाळ पळायचं या आणि इथं गुलाल करायचं या. माझं डोक्यात आलं गुलाल करायचं आहे, मग चालते म्हणले. झालं 1 तारखेला पळायची होती गाडी हीच, पण आज म्हणतं नुसतं पळायचं आपल्याला इथं, लगेच निर्णय येस. म्हणजे जे आधारस्तंभ असतो आणि भावाभावाचं नातं असतं, काय असतं ते रात्री, म्हणजे आमच्या दोघांचा विचार कुठला बी विचार असू द्या, दोघं कुठली बी गोष्ट करताना एकामेकाला संध्याकाळी 10ला जरी नाही फोन झाला, सकाळी 6ला फोन असतो की काय करायचं, हे नाही आपल्याला पळायचं की तिथं पळायचं म्हणलं की बाकी प्रश्न काहीच विचारत नाहीत. आता ते तुमच्या डोक्यात विचारता येतात, पळायचं येतात, पण ह्याच्या पाठीमाग काय, जो तुमचा असणारा पाठीमागचा 20 वर्षाचा बैलगाडी क्षेत्राचा अनुभव, आणि ह्या अनुभवावरती तुम्ही हे सगळं नियोजन करताना बोलताय. नाही, कसं असतं मी 2000 म्हणजे जुना तसं बैल माझ्याकडे होऊन गेला, म्हणजे माझा लक्षाने बी माझं भरपूर असं नाव केलं आहे, आणि त्या काळात 2014ला मी 3.5 लाखाची बिनजोड केलेला माणूस आहे. म्हणजे असा विषय कुठलाच नाही की, आणि सगळे कोणती बी गोष्ट करायची म्हटलं की, पण जे आधार असतो, आधाराचा भक्कम पाया म्हटलं तर आबामधने, अमोलमधने, विश्व पैलवान भारतमधने हा मोठा लय आधार आहे. पळावायला काय कोणी 20 लाखाचा बैल घेईन, 20 लाखाचा बैल घेऊन उपयोग नाही, पण त्याचं साथ देणारी माणसं पाहिजे. तसं आबाचा डोक्यावर हात आहे, त्यामुळं आज हे तर काहीच नाही, तुम्ही फक्त पुढला पिक्चर कसा आहे ते बघा. आता ह्या सगळ्या तुमच्या गुलालाचं गमत काय आहे की सगळ्याचा अनुभव आणि सगळ्याचा होणारा विचार. बरोबर. आणि हे गुलालाचं सातत्य कायम राहू, आणि एकच नंदी नाही तसं, तर तुमचे जर तात्या- जेवढे सगळे नंदी आहेत ना, हे कायम गुलालात आता राहू. विचार केला तर आता निखिल शेट असेल, बाळासाहेब असेल, मी असेल, ते आपले विठ्ठल नाना बुतकर, आम्ही त्यांना विचारल्याशिवाय म्हणजे पैराच करत नाही. बरं, विठ्ठल नाना बी ह्या हा ना म्हणजे नानाची टीम, आमची टीम, किंवा आमचे जर आपण म्हणलं तर आमचे सोमेश्वरचे दाजी असतील, म्हणजे सचिन बोडरे असतील, म्हणजे आमच्या सगळ्याचा विचार हानुभाऊ आम्ही यादव, की आमची जी टीम आहे, आम्ही एकमेकाचा सल्ला घेतल्याशिवाय म्हणजे कोणतंच नियोजन करत नाही. आणि आम्हाला सगळ्यात महत्त्वाचा आनंद की आम्ही भारतभर त्या दिवशी 1 नंबर केला, किंवा त्यांनी पण आमचे मार्गदर्शक विठ्ठल नाना असतील, किंवा त्यांची सर्व टीम असेल,
किंवा भारत बैलाचे मालक असतील, जीवन आप्पा दिडगे, म्हणजे आम्ही सगळी आमची टीमच एकमेकाला विचारूनच नियोजन करतो की आप्पांचा पण आम्ही सल्ला घेतो. आप्पा आम्ही इथं पळणार आहे, मग आपली गाडी पळवायची का, आम्ही दुसऱ्या म्हणजे आता एकमेकाबरोबर चर्चाच असते. मग त्यांचे जर बैलाचा आज पण आमचा म्हणजे रात्रीचा विषय की अगोदर आमचं चाललं होतं भारतभर पळायचं का ह्याच्यावर, तर ते भारत 2 तारखेला पळणार होता आणि आम्हाला गॅरंटी आज भारत असतं तर आमचा एकच होणार होता. मग रात्री ते 2 तारखेला दाजींना फोन केला, विठ्ठलनाथला फोन केला, मग त्यांनी आम्हाला सांगितलं की बैल 2 तारखेला पळणार येतो. मग नंतर बाळासाहेबांनी ह्यांनी हे नियोजन केलं. आणि हे जे निर्णय घेतात निखिल बाळासाहेब, ह्याला खंबीर साथ तुमचे आहे. आणि अजून मार्गदर्शक विठ्ठल नाना आहेत, जीवन आप्पा दिडगे, म्हणजे सगळेच आमचे सहकारी. म्हणजे बापू सोलनकर असतील, म्हणजे सगळेच आमचे टीम आमची. म्हणजे इतर बैलाच्या नियोजनात जरी ते बाकीचे असली तरी पण ह्यामध्ये खंबीर साथ आहे इकडं. हा, आणि ते गुलालाचं गमत आहे. आता जसं नंद्या तुम्हाला कंटिन्यू गुलाल देतोय, तसं आता तुमच्या इतर बैलांना बी गुलाल नक्कीच, गरुड असेल, लकी असेल, आता मला थोडीशी नावं बाकीची माहित नाही, पण ह्या लकीचा गुलाल आता उन्हाळा चालू झाला की गुलाल त्याचे कंटिन्यू चालू होत्यात. उन्हाळ्याचा बैल पळतो तो गुलाल आता तिकडे येणारच आहे. आणि तुमच्या ह्या अंगावरचा ह्या पोरांच्या गुलाल दिसतोय ना, ही मी सांगतो की कधीच हटणार नाही. आणि आज पहिल्यांदा नंद्याचे मालक आलेत. आलेला आहे आज सगळं तिकडचं काम सोडून. आता विश्वजित आज कसं काय मैदानात आलो? आज नंद्या होता पळाय म्हणून आलो अचानक आलो. मित्र, आता तुम्ही ह्या नंद्याकडे बघा आणि विश्वजितकडे बघा. नंद्या बी असं तुम्हाला एकदम शांत दिसणार, पण कामाला सगळ्यात तडका, म्हणजे आबा काय म्हणलं शॉटगन, तसंच ह्या विश्वजितचं बी काम आहे असं एकदम शांत, पण जे काम करायचं ना ते निकालीच. ते बी कुस्ती क्षेत्रात शॉटगन आहे, नंद्या बी शॉटगनच आहे का नाही? दोघं बी शॉटगनच आहे. जिथं विश्वजीची कुस्ती लागल तिथं आबाला गॅरंटी असते की कुस्ती तेव्हा हरणार नाही. जसा विश्वजित कुस्ती जिंकतो तसाच नंद्या बी कुस्त्या बाल्याच्या कुस्त्या, म्हणजे आमची मान खाली पडून देत नाही नंद्या पण. म्हणजे हे एक साम्य आहे नंद्याचं विश्वजितचं. बारका भाऊ भारत असेल, म्हणजे कुस्ती क्षेत्र आणि बैलगाडी क्षेत्र ही तिघं जण आमचं नावच कुठं कमी पडून देत. तुमचं कुस्ती क्षेत्रातलं तर नाव परंपरा जी आहे पिढ्याची ती आता तुम्ही भारत सेठ, आता त्याच्यानंतर विश्वजित, मध्ये अमोल सेठ, म्हणजे ही चालूच आहे तुमची परंपरा. तर निश्चितच मग काय सांगतील आता नंद्याविषयी, काय सांगतील तू? नंद्या 2 एखादी पब्लिकचा खोंड आहे, चांगला पळतो. बरं, निश्चितच आता जसं नंद्याचा गोलाल घेतोय आपण, सगळ्या टीमचा घेणार आहे, पण आता तुझ्या कुस्तीचं असं एखादा चांगलं पारितोषिक मिळालं का नाही की त्यावेळेस एक आपण मोठा जल्लोष करू, आणि त्यासाठी शुभेच्छा देऊन आपण इथं थांबूया. धन्यवाद.